जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर बरेच दिवस झाले अनेकांना प्रवेश घ्यायचे होते. पण अगदी सुरुवातीच्या काळातच आत्ता निवडणुका झाल्यावरती आपल्या डोंबिवलीतल्या अनेक लोकांनी मी काही करू शकत नाही, विनाकारण आवाज करू नका. पण तो प्रवेश खरं तर आधीच घरी झाला होता आणि त्या निमित्ताने इथे एक सभा घ्यावी अशी अनेकांनी माझ्याकडे विनंती केली की बाबा तुम्ही एक सभा इथे डोंबिवलीमध्ये तुम्ही द्या. मी गेले बरेच दिवस गप्प होतो. आणि अनेकांना वाटलं मी गप्प झालो. बोलायचं असेल तर योग्य वेळी बोलावं. रोज उठून कुठे काय बोलणार सारखं? रोज उठून तर काय बोलता येत नाही. आणि मला माहीत नाही का, पण कदाचित डोंबिवलीमध्ये सभा लागली म्हणून सगळे पकपकले की काय मला माहीत नाही. रोज वर्तमानपत्र वाचतोय, रोज वर्तमानपत्रांमध्ये चॅनल फारसं माझं पाहणं होत नाही, पण रोज वर्तमानपत्र आपली उघडली की आपलं तेच चालू. मुंबई देशाची नाही, मुंबई आमची नाही, मुंबई देशाची नाही, मुंबई आमची. काय चालू आहे मला काय कळतच नाही. चला जो तो उठतोय तो तेच बोलतोय. ते कोणतरी ते संघाचे कोण राम माधव का कोण, राम माधव ना, राम माधव हे काय तर बोलायचं कसं? चेक कर सगळं पुढे बरोबर राहतोय. मागे का कोण ऐकतो? आता येतंय का तुम्हाला ऐकू? काय काय करून ठेवतील ना. राम माधव बोलले, त्याच्यानंतर सरसंघचालक बोलले, त्याच्यानंतर ते मुकेश अंबानी बोलले, त्याच्यानंतर अजून कोण कोण काय काय बोलतंय. काय चालू आहे तेच कळत नाही मला. मुंबई अख्ख्या देशाची. अहो या देशामधली सगळी शहरं आणि सगळी राज्य ही या देशाचीच आहेत. आम्ही कधी म्हटलं होतं की मुंबई अफगाणिस्तानची आहे म्हणून का चीनची आहे? पण ज्या वेळेला या देशाला स्वातंत्र्य मिळालं, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशाची जी रचना झाली ती भाषेवरती झाली आणि भाषावार प्रांतरचनेनुसार मराठी माणसासाठी महाराष्ट्र, गुजराती माणसासाठी गुजरात, तमिळ माणसासाठी तमिळ अशीच रचना ही संपूर्ण झाली.
त्याच्यामुळे कोणाला काय समजायचं हा त्यांचा प्रश्न आहे, परंतु मुंबई ही पहिली महाराष्ट्राचीच राजधानी आहे, ती पहिली. काय वाटेल ते बोलायचं येऊन, काय ते कोण राम माधव परप्रांतीयांना म्हणे संघाचे स्वयंसेवक संरक्षण देतील, आणि त्याच्यानंतर राम माधवला संरक्षण कोण देईल? काही येत आणि काही बोलते. हे आपले सरसंघ चालक. अहो, आदर आहे आम्हाला तुमच्याबद्दल, आणि मराठी असल्याबद्दल आम्हाला तुमच्याबद्दल आदर आहे जास्ती. कुठच्या गोष्टीचा कुठे किती विचका करायचा, काही बोलायचं. आणि ते परवा दिवशी रोमपुत्र राहुल गांधी ते बडबडून गेलं. हे इतके दिवस ज्यावेळेला ही सगळी आंदोलनं चालू होती, कुठे होते राहुल गांधी? आज काय झालं? आत्ताच अचानकपणे असं काय घडलं की ज्याच्यामध्ये राहुल गांधींना या सगळ्या गोष्टी बोलायला लागतायत? म्हणे परप्रांतीय लोक, म्हणे उत्तर प्रदेश बिहारचे लोक आले म्हणून मुंबई वाचली म्हणे. मग कामटे, करकरे, होंबाळे हे कोण होते? यूपी बिहारचे? पाकिस्तानमधनं लोक इकडे येतात, आपल्या देशामध्ये येतात. ह्यांचा दिल्लीचा इंटेलिजन्स फेल्युअर आहे, त्याचा खापर तुम्ही महाराष्ट्रावर फोडता. मुंबईवरती हा झाला हल्ला, संसदेवरती हल्ला झाला, त्यावेळेला राहुल गांधींचं म्हणणं काय होतं? आणि कसल्या मराठीच्या बाता करतायत ह्यांना माहिती तरी काय? कोणतरी दिल्लीचा बाबू यांना समजवणार आणि इकडे येऊन भाषण करणार आहे. याच राहुल गांधींच्या आजी इंदिरा गांधी, स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी ज्यावेळेला त्या ब्ल्यू स्टार ऑपरेशन केलं होतं गोल्डन टेम्पलमध्ये, त्यावेळेला ते ऑपरेशन करणारे कोण होते? जनरल अरुण कुमार वैद्य, आमची मराठी माणूस होता. आम्ही बोललो का कधी पंजाब प्रश्न मराठी माणसांनी सोडवला म्हणून? हे का घडतंय? हे कशासाठी घडतंय? आज हे बोलतायत परप्रांतीयांवरती हल्ले होतात वगैरे. ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय लोकांवरती हल्ले होत आहेत, त्याच्याबद्दल राहुल गांधी कधी बोलणार? तिथे जाऊन बडबडणार नाहीत. हे एखाद्या भागामध्ये, एखाद्या राज्यामध्ये, एखाद्या शहरामध्ये अशा प्रकारचं टेन्शन का वाढतं? बाहेरून येणाऱ्या लोकांवरती लोक हल्ला का करतात? याचा शोध कोण घेणार? उत्तर प्रदेश आणि बिहार बद्दल मी काय देश तुटावा या मताचा नाहीये मी. हा देश एक राहावा, पण महाराष्ट्राचा आदर त्यांनी राखलाच पाहिजे. मराठी माणसाचा मान त्यांनी महाराष्ट्रामध्ये राखलाच पाहिजे, त्याच्यानंतरच इकडे यायचं. आणि मला राहुल गांधींना हाच प्रश्न विचारायचा आहे, इथे येऊन जी बकबक करताय तुम्ही, याच राहुल गांधींचे पणजोबा पंडित जवाहरलाल नेहरू यांची आजी स्वर्गीय इंदिरा गांधी, यांचे पिताश्री राजीव गांधी, यांच्या आई सोनिया गांधी, आणि हे स्वतः
हे पाचही जण आत्तापर्यंत देश स्वतंत्र झाल्यापासून त्याच उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका लढवत आहेत, त्याच उत्तर प्रदेशमध्ये. मग त्या संपूर्ण मधली जनता पार्टीची 1-2-2.5 वर्ष सोडा आणि भारतीय जनता पक्ष आणि इतर पक्षांचा त्या एनडीएची 1-4.5 वर्ष सोडा. 52 सालापासून आता 2010 चालू आहे, इथपर्यंत काँग्रेसचीच सत्ता होती ना केंद्रामध्ये, म्हणजे यांच्याच हातात सत्ता होती ना. मग उत्तर प्रदेश आणि बिहारचा विकास का नाही झाला? उत्तर प्रदेश आणि बिहारमधनं माणसं बाहेर का पडतायत? तुम्हाला त्या प्रदेशाचा विकास नाही करता आला आणि दुसऱ्या प्रदेशामध्ये तुम्ही त्रास द्यायला माणसं सोडताय. आणि बस सांगायचं देश एक आहे. मुकेश अंबानींना लंडनमध्ये बसून सांगायला काय जातं? या संपूर्ण रिलायन्सचा डोलारा या महाराष्ट्रात उभा राहिला धीरूभाई अंबानींमुळे. आणि त्याच्यानंतर सर्वात जास्ती जी इन्व्हेस्टमेंट केली गेली, सर्वात जास्ती खर्चिक असा जो प्रकल्प काढला गेला किंवा काढावासा वाटला मुकेश अंबानींना, तो गुजरातमध्ये काढावासा वाटला. वाटतं ना हो स्वतःच्या माणसांबद्दल, स्वतःच्या प्रांताबद्दल असतं ना प्रेम. मग माझं काय चुकलं? महाराष्ट्र बोलला, महाराष्ट्रातला कोणी माणूस बोलला की लगेच संकुचित ठरवायचं आणि देशाचे डोस पाजायचे आम्हाला. यांनी काही करायचं. तो राम माधव का कोण जो आहे तो, त्याला माहिती त्याला अधिकार काय आहेत ते. हा कानडी आहे ना, कर्नाटकातला आहे ना. जा ना ह्या सगळ्या गोष्टी एकदा बोलून तिकडे दाखवा ना, कर्नाटकात बोलून दाखवा. आला जिवंत माधव तर बोलू आपण त्याच्यावर. तिथे बाई बोलणार नाही ही माणसं. स्वतःच्या गोष्टी लगेच बरोबर झाकून ठेवायच्या, राखून ठेवायच्या. सरसंघ चालक असतील, नाही तर हे माधव असतील, नाही तर RSSचे अजून लोक असतील, ज्या स्वयंसेवकांबद्दल तुम्ही जे बोलताय की ते परप्रांतीयांचं संरक्षण करतील, त्या स्वयंसेवकांना कधी विचारलंत का तुमच्या मनात काय चाललंय? त्या मराठी मुलांना कधी विचारलंत? कर्नाटकामधले कायदे बदलता येतील तुम्हाला? संघाच्या सगळ्या लोकांनी तिकडे जावं कर्नाटकामध्ये आणि कर्नाटकने केलेले कायदे आहेत ते एकदा बदलून दाखवावेत. सगळ्यात महत्त्वाचा कायदा कर्नाटकातला कोणता? की ओलिताखाली आलेली जमीन, इरिगेशनच्या खाली आलेली कुठचीही जमीन कर्नाटकातली ही कानडी माणसाशिवाय दुसऱ्या कोणालाही देता येणार नाही. हा कर्नाटकात कायदा आहे. का कर्नाटक भारताचं नाही? त्यांची शहरं भारताची नाहीत? आताच त्यांच्या मुख्यमंत्र्यांनी फतवा काढला होता, आत्ता मध्यंतरी वर्तमानपत्रामध्ये आलं की कर्नाटकामधल्या कुठच्याही IAS अधिकाऱ्यांनी, IPS अधिकारी कोणी जे बाहेरून आले असतील त्यांना कानडीतच बोलावं लागेल, नाहीतर त्यांचं प्रगती पुस्तक खराब करून टाकू, त्यांना बाहेर काढू. हे जाहीरपणे बोलल्यानंतर देखील तिकडे काहीही होत नाही. त्यांना कोणीही डोस पाजायला जात नाही, कोणी त्याच्याबद्दल बोलत नाही. आणि आता कोणी काहीही बोललेलं नसताना विनाकारण मुंबई देशाची काय आणि कोणाची काय काय चाललंय? या चॅनलमधल्या काही लोकांना हे हवंय. आणि खास आणि हिंदी चॅनलवाले या असल्या गोष्टी सगळ्या उकरायच्या आणि महाराष्ट्राला बदनाम करायचा, मराठी माणसाला बदनाम करायचा, हा सगळा प्रकार चालू आहे. म्हणून प्रत्येकाला विचारतायत. सचिन तेंडुलकर पासून प्रत्येकाला सचिन तेंडुलकरचा संबंध काय? अहो तो क्रिकेटर आहे, त्याला तुम्ही राजकीय प्रश्न विचारता? सोनिया गांधींना कधी विचारलाय फुटबॉलचा स्कोर काय झाला?
साले नवीन नवीन उद्योग ह्यांनी सुरू करायचे आणि देशाला खेळवत बसायचं. प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक शहरामध्ये कसं कसं काय काय गोष्टी चालू आहेत बघायला नको. याच राहुल गांधीने इकडे येऊन मराठी माणसाचा जो अपमान केलाय माझा, कोणी ऐकत असतील तर ऐका. काँग्रेसमधला जो तरुण आहे, मराठी तरुण, त्यांनी विचार करावा की तुमच्या पक्षाचा नेता येऊन तुमच्या महाराष्ट्राची आणि मराठी माणसाचे इथे अपमान करतो, इथे येऊन त्याचा जय जयकार करायला जाणार तुम्ही? त्यांच्या मागे फरफडत जाणार? आत्ता ते काहीतरी युथ काँग्रेसचं काहीतरी नोंदणीचं सगळं सुरू आहे. त्या सगळ्या होर्डिंगवरती एक मराठी माणूस नाही, ज्याला संपर्क साधा म्हणून सांगितलंय असा एकही मराठी माणूस नाही. महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये तुम्ही संपर्क मोहीम चालवता आणि संपर्क करायला सांगणारे माणसांमध्ये एक मराठी माणूस सापडत नाही. मी नेहमी जे सांगत आलो ना, हे या सगळ्या गोष्टीची कारणं म्हणजे आपले दळभद्री लाचार सगळे जे राज्यकर्ते आहेत ना, त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी घडतात. बाकीच्या ठिकाणी बाकीच्या राज्यांमध्ये हे होऊ देत नाहीत, कारण बाकीच्या राज्यातले अत्यंत कडवट असतात. मी आता एक फोटो दाखवायला आणलाय तुम्हाला. तामिळनाडूमधले काँग्रेस सोडून जे इतर याचे झाले मुख्यमंत्री, त्यातले पहिले मुख्यमंत्री अण्णादुराई, त्या अण्णादुराई यांचं स्मारक आहे तामिळनाडूमध्ये. त्यांचा पुतळा आहे, त्यांचं स्मारक आहे. त्या स्मारकाच्या खाली एक पाटी आहे. बाकी सगळं कन्नडमध्ये लिहिलंय. हा फोटो आहे अण्णादुराईंचा भाषण करतानाचा, आणि इथे लिहिलंय तामिळ यस, इंग्लिश यस, हिंदी नाही. जातील का पी चिदंबरम तिकडे लुंगीवर करून बोर्ड काढायला? आपल्या प्रदेशाचा लुंगीत झाकून ठेवायचं आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून, काय चाललंय तुमच्याकडे, कोण कोण काय काय होतंय. उपदेश बाकीच्यांना आणि खास करून महाराष्ट्राला, खास करून मराठी माणसाला उपदेश यांचे. बाकीच्या ठिकाणी हे कधी बोलणार पण नाहीत, ही गोष्ट सांगणार पण नाहीत. या सगळ्या गोष्टी का होतात, कशासाठी होतात? किती माणसं आज महाराष्ट्रामध्ये येत आहेत, मुंबईमध्ये येत आहेत, डोंबिवलीत येत आहेत, कोणाला काय माहिती काय चाललंय? मी मध्ये जे टॅक्सीबद्दल जे बोललो, टॅक्सीचे परवाने काय पण यायला आमचं आहे, मला काही कळत नाही. एकदा बोलतो द्यायचे, एकदा बोलतो नाही द्यायचे. एकदा दट्ट्यावरून पडला, नाही मॅडम सॉरी. मग मी त्याशी सांगलीला म्हटलं ना, एक माणूस मुख्यमंत्री कर्नाटकाचा येडियुरप्पा काय ते, आणि आमचा येडायुरप्पा बदलता लगेच. 4,500 परवाने जर मिळाले असते, 4,500 कुटुंब उभी नसती राहिली मराठी. याची लाज वाटते ना. बाकीच्या ठिकाणी ऐकून घेतात, गुजरातमध्ये नरेंद्र मोदी ऐकून घेतील. कर्नाटकामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे ना हो. मग भारतीय जनता पक्षाचे नेते तिकडे जाऊन का नाही सांगत त्यांना? मुंबईवरती पहिला हक्क सांगता तुम्ही, मुंबई देशाची म्हणून सांगता, मग कर्नाटक पण देशाचा असेल तर मग तिकडे जा आणि ते कायदे सगळे बदलून दाखवा. स्वतःच्या राज्यात नाही करणार या गोष्टी. आणि गंमत बघा, त्याच कर्नाटकामध्ये काँग्रेसचं सरकार येऊ देत, नाही तर भारतीय जनता पक्षाचं सरकार येऊ देत, कायदे तेच राहतात. याला म्हणतात आपल्या स्वतःच्या प्रदेशाबद्दल अभिमान असणं, आपल्या अस्मितेबद्दल अभिमान असणं, आपल्या भाषेबद्दल कडवटपणा असणं. मी वारंवार तुम्हाला सगळ्यांना जे सतत सांगतोय की भाषेची भिंत उभी केल्याशिवाय ही आक्रमण थांबणार नाहीत.
अजिबात थांबणार नाही ती आक्रमणं. काही चाललंय कुठे. हे आता बँगलोरमधला एक मी फोटो काढून आणलाय रिक्षातला. माझ्या माता भगिनी इकडे आज इतक्या मोठ्या प्रमाणावरती बसलेल्या आहेत. तुम्ही अनेकदा सगळे फिरत असता, रिक्षामधनं जात असता, मुंबईला आले की टॅक्सीमध्ये फिरत असतो आपण. माहिती काय हो आपल्याला, माहिती आपल्याला तो कोण चालवतोय का रिक्षा, माहितीच नाही आम्हाला. आणि जर समजा रिक्षा आणि टॅक्सी आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये माहितीच नसेल की कोण चालवतंय, मग त्याच्यानंतर कसा येईल ना तर काय करेल हो पोलीस, तरी काय करणार, ते तरी कुठपर्यंत या गोष्टींकडे लक्ष देणार. हे परवाने देताना इथली स्थानिक माणसं पाहिजे, त्याला त्याला अहो कायदा आहे तसा. हा कायदा आहे कायदा. मोटार कॅब व्यतिरिक्त सार्वजनिक सेवा वाहन चालवण्याचे प्राधिकारपत्र देण्यात आलेली प्रत्येक व्यक्ती तिला वाहन चालविण्याच्या क्षेत्राचे भौगोलिक ज्ञान व मराठी आणि तिथे बोलल्या जाणाऱ्या कोणत्याही एका भाषेचे कामचलाऊ ज्ञान आल्याबद्दल त्या प्राधिकाऱ्याची खात्री पटवून देईल. या शर्तीच्या अधीन तिला एक धातूचा बिल्ला देण्यात येईल, म्हणजे बॅच, म्हणजे मराठी तर आलीच पाहिजे. इतर कुठची असेल ती काम चलाऊ त्याला आली पाहिजे आणि त्याचबरोबर त्याला त्या ठिकाणचं भौगोलिक ज्ञान पाहिजे. हा कायदा आहे कायदा, माझ्या तोंडचं नाही सांगत मी. यायला कुठून तरी येणार आणि हे सगळे बॅचेस मिळवणार आणि परवाने मिळवणार आणि यांच्या टॅक्सीत बसले की हेच विचारणार कहाँ जाना है साहब. अरे जरा आपल्याला फाउंटनला जाते, कहाँ है ये फाउंटन, हमको नहीं मालूम फाउंटन कहाँ है. कशावर चालवायला बसलात, कसे परवाने मिळाले यांना. लाज या गोष्टीची वाटते की यांना परवाने देणारे आणि या सगळ्या गोष्टी करणारे आमचेच मराठी अधिकारी. शरम वाटते हे घरी जाऊन कसे काय तोंड दाखवू शकतात. याच अधिकाऱ्यांच्या भावी पिढ्या ह्यांनाच शिव्या घालतील की हे तुमच्यामुळे झालं, हे तुम्ही घडवलं, या महाराष्ट्राचा सत्यानाश तुम्ही केलात. शरमही वाटत नाही ना कोणाला आपण काय पोचतो आणि काय देतो. त्या अबू आझमी ते मध्ये झालं ना प्रकरण, त्याच्याबद्दल नाही मला विचार करायचा. मी खरंच मला असं पेपर वाचता वाचता विचार केला, वर्तमानपत्र वाचताना, चला कसा मराठी बोलतो. आणि हे साले इतके वर्ष राहतात, ह्यांना मराठी बोलता येत नाही. इतकी धंदा करतात इथे, व्यवसाय करतात इथे महाराष्ट्रामध्ये येऊन, ह्यांना मराठी बोलता येत नाही. बाहेरचा एक अतिरेकी येऊन मराठी शिकतो, त्याला वाटतं की मी मराठी शिकलं पाहिजे म्हणून. बरं, हे दोघे एकाच माळ्याचे मणी, वेगळं काहीच नाही. यांना शिकावं असं वाटत नाही, यांना बोलावं असं वाटत नाही. बाकीच्या सगळ्या राज्यांमध्ये त्यांची भाषा. आत्ता कुठे सगळ्यांना आता उठलेत, आता पण बरीच चालू आहे ना आता बडबड मराठीबद्दल. इतके दिवस नव्हतं ज्यावेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता, माझा सहकारी, ज्यावेळेला लाठ्या खात होता, काट्या खात होता, ज्यावेळेला तडीपाऱ्या भोगत होता, जेलमध्ये जात होता, त्यावेळेला कोणी चकार शब्दही नाही काढला. त्यावेळेला आत्ता फुटलाय मराठीचा कंठ. मुंबई स्वतंत्र होऊ देणार नाही. अरे एक तर कोणाची हिंमत पण नाही. पण हा जो आता फुटलेला कंठ जो आहे ना, मी कोणाबद्दल बोलतोय तुम्हाला कळत असेल. हा आत्ता फुटलेला जो कंठ आहे तो मनातून नाहीये, आतून नाहीये. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मराठी माणसाच्या जीवावरती 13 आमदार निवडून आणले. हे मराठी माणूस एकत्र येऊ शकतो, आमदार निवडून येऊ शकतात. हा चमत्कार तुम्ही दाखवल्यामुळे आता हा कंठ फुटलेला आहे. हा तुम्ही दाखवलेला चमत्कार, तुम्ही एकत्र आलात.
त्याच्यामुळे हे सगळं आता सुरू झालंय सगळ्यांना, अरे मराठी माणूस एकत्र येतो का रे? मी खरंच तुम्हाला सांगतो, अनेकांना असं वाटतं हे राजकारण बिजकारण वगैरे वगैरे, ते राजकारण गेलं तेल लावत. आपल्याकडे काय देशामध्ये मी नेहमी सांगतो, निवडणुकांना काय मागे पुढे काहीच नाही आहे. आता येतील परत, आता कल्याण डोंबिवली आत्ताच काहीतरी आहेत ना पुढे मागे, 6 महिन्यांनी. मध्येच तुम्हाला सांगून ठेवतो बरं का, आपापसात तिकीट वाटप करू नका, कारण मी काय तुम्हाला माहिती आहे, वाटपाच्या आधी कापू शकतो मी. त्याच्यामुळे या भानगडीत कोणीही पडू नये आणि कोणी मुंडावळ्या लावून बसू नये या सगळ्या याच्यामध्ये. पण बाबांनो, मी हे जे सांगतोय हे करतोय, आज अनेकांना वाटेल की मी अतिरेकाने बोलतो. अतिरेकाने नाही, मी खरंच सांगतो. ते मध्ये जे टॅक्सीच्या परवान्यांबद्दल जे झालं, हे आमचे म्हणाले की त्याला मराठी लिहिता वाचता बोलता आलं पाहिजे. अहो, उत्तर प्रदेश बिहारमध्ये क्लासेस टाकतील मराठीचे. या टॅक्सीचे परवाने हे नुसतं लिहिता वाचता बोलता नव्हे, जन्माने मराठी असला पाहिजे तो पोरगा, त्यालाच हे परवाने मिळाले पाहिजेत. उद्या फ्रेंच आणि जपानी पण येतील मराठी शिकून टॅक्सी चालवायला. मी बाबांनो तुम्हाला जे सातत्याने जे सांगतो, मी माझी हात जोडून विनंती आहे खास करून माझ्या माता भगिनींना, जिथे जाल टॅक्सीत बसा, रिक्षात बसा, भाजी घ्या, कुठेही वाड्याच्या दुकानात जा, इतर कुठेही जा, जिथे जाल तिथे मराठीत बोला. धंदा तो करायला आलाय, तुम्ही नाही. आपण घेणारे आहोत म्हणून ते व्यवसाय करायला आलेले आहेत. ते व्यवसाय करायला आलेले असताना तुम्ही त्यांच्या भाषेमध्ये का जाता? आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा धोका काय माहितीये? आपण आपली भाषा मराठी भाषा सोडून ज्या वेळेला इतर भाषांमध्ये जातो, त्याच्याशी बोलायला जातो, त्यावेळेला आपण आपल्याकडच्या एका मराठी मुलाचा काम काढून घेतो. आपण आपल्याकडच्या एका मराठी माणसाची, मराठी मुलाची नोकरी काढून घेतो. त्याचा संसार उभा राहू शकत नाही, त्याचं आयुष्य उभं राहू शकत नाही. कारण का? त्या आलेल्या लोकांना गरजच वाटत नाही या गोष्टींची. कारण आपणच जर समजा त्यांच्या भाषेत बोलायला लागलो, त्यांना लागतोय कशाला मराठी मुलगा? हे तुमचे सगळे कॉल सेंटर्स पासून इतर सगळ्या ठिकाणी, तुमचे टेलिफोन, मोबाईल फोनच्या काही दुकानापासून सगळीकडे आपण ज्यावेळेला बोलायला सुरुवात करतो हिंदीमध्ये, इंग्रजीमध्ये, त्यांना हवा कशाला मराठी मुलगा? तुम्ही बोलायला सुरुवात करा मराठीमध्ये, फक्त मराठीमध्ये. आपण ज्या वेळेला या सगळ्यांशी ज्यावेळेला मराठीमध्ये व्यवहार करायला लागू, त्यावेळेला ह्यांच्यासाठी म्हणून ह्यांना मराठी मुलं, मराठी मुली ह्या कामावरती ठेवाव्याच लागतील. त्याच्या पुढे जाताच येणार नाही त्यांना. मी सातत्याने आपल्याला सांगत असतो की मराठी भाषेची भिंत उभी केली पाहिजे. भाषेची भिंत याचा अर्थ देश तोडणं नव्हे. हा देश एक आहे, हा देश एकत्र राहावा, एकत्र नांदावा. मी त्याच मताचा आहे. मी काही स्वतंत्र महाराष्ट्र मागत नाहीये, पण या देशातल्या पुढाऱ्यांना देखील मी सांगतो, सतत आणि सातत्याने मराठी माणसाचा तुम्ही अंत बघू नका. सातत्याने जर समजा असली विधानं जर समजा उभी करत राहिली आणि कुठच्या जर समजा मराठी मुलाच्या डोक्यामध्ये जर स्वतंत्र महाराष्ट्राची हाक किंवा चळवळ जर डोक्यामध्ये सुरू झाली, तर त्याची सुरुवात करणारे हे तुम्ही असाल, एवढे लक्षात ठेवा. जो प्रांत आहे त्या प्रांतामधल्या मुलांना, तिथल्या स्थानिक मुलांना, अहो भूमिपुत्राची एकदा व्याख्या तरी सांगा ना मला. ममता बॅनर्जींनी ज्यावेळेला सांगितलं की रेल्वेमधले जॉब्स हे याच्या पुढे तिथल्या स्थानिक भूमिपुत्रांना 50% मिळतील, म्हणजे भूमिपुत्र काय, त्यावेळेला का नाही काही बोलत? त्याला कोणीच येत नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना असो, शिवसेना असो, भारतीय जनता पक्ष असो, राष्ट्रवादी काँग्रेस असो अथवा काँग्रेस असो, आपली भांडणं आपल्यापाशी, पण मराठीचा मुद्दा ज्यावेळेला येईल, मराठी माणसाचा जेव्हा मुद्दा येईल, तेव्हा आपण सगळे एकत्रच असलं पाहिजे.
या असल्या गोष्टींची ही कीड ही वेळीच ठेचली पाहिजे. ती जर तेव्हाच्या तेव्हा जर ठेचली नाही आणि त्यांना जर कळलं की हे सगळे स्वतंत्र आहेत, याच गोष्टीचे फायदे घेत राहतील हे. बाकी राजकारण हे राजकारणाच्या पाशी, पण असले ज्या वेळेला मुद्दे येतात त्यावेळेला एकत्र असणं, एकत्र राहणं गरजेचं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मी मंत्र्यांना किंवा आमदारांना मी खास करून धन्यवाद देईन की या टॅक्सीच्या मुद्द्यावरती मराठी मुलांना मिळालं पाहिजे, या मुद्द्यावरती ते घट्ट राहिले आणि आज त्यांनी तिकडे कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये मुख्यमंत्र्यांना तासले, असं मला आत्ताच कळलंय. कदाचित उद्या ते पण म्हणतील की असं काही घडलंच नाही म्हणून. काय सांगावं असाला यांचं काय माहीत नाही ना, वरून दट्टे आला की गप्प बसतात. पण मला आपल्याला फक्त एवढंच सांगणं आहे, आता 27 फेब्रुवारीला मराठी भाषा दिवस आहे, कुसुमाग्रजांची जयंती महाराष्ट्रातल्या आपल्या प्रत्येक शहरामध्ये ही मोठ्या प्रमाणावरती साजरी झाली पाहिजे. 1 मे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळून या महाराष्ट्राला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. 30 एप्रिल रात्री 12 वाजता महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरात, प्रत्येक इमारतीवर प्रत्येकाने आतषबाजी केलीच पाहिजे की आमचा महाराष्ट्र 50 वर्षाचा झाला. कोणाला सांगायची वाट पण पाहता कामा नये, इतका जल्लोष त्या दिवशी रात्री झाला पाहिजे. प्रत्येक मराठी माणसाने हा जल्लोष केला पाहिजे. आमच्या महाराष्ट्राला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. हा 1 मे त्या पद्धतीने आपण साजरा केला पाहिजे. तसाच 27 फेब्रुवारी देखील त्याच पद्धतीने आपण साजरी केली पाहिजे. यापुढे भविष्यात येणाऱ्या सगळ्या गोष्टी या तितक्याच कडवटपणे, होय आपण मराठी म्हणून तितक्याच कडवटपणे आपण पुढे सामोरे गेलो पाहिजे. येणारी सगळी जेवढी काही कुठच्या प्रकारची आक्रमणं आणि काय जी असतील ती तिकडे वेळीच मोडून काढली पाहिजे, तोडून काढली पाहिजे. आणि ज्या ज्या गोष्टी येतील, मी तो बोंबलत असतोच या सगळ्या नावाने, पण तुम्ही देखील सतर्क राहिले पाहिजे. मला कळलंय त्याप्रमाणे आत्ता येणाऱ्या काही दिवसांमध्ये रेल्वेमध्ये जवळपास किती 14,000 नोकऱ्यांची वेकन्सी आहे महाराष्ट्रात. विसरू नका. मी पक्षातर्फे तर सांगीनच, प्रत्येक ठिकाणी सांगेन, परंतु या सगळ्या गोष्टींवरती तुमचं लक्ष असलं पाहिजे. आणि जर कुठे मराठी मुलांवरती मुलींवरती अन्याय होत असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याला भेटा, नाहीतर मला येऊन भेटा. कारण काही जणांना काही दुसरी भाषा कळतच नाही, त्याला आपण तरी काय करणार. परंतु बऱ्याच दिवसानंतर मी तुमच्या समोर आलो, तुमचं दर्शन घेतलं. खरं तर मी विधानसभेची निवडणूक झाल्यावरती तुम्ही जे पाठबळ माझ्या मागे उभं केलं, हे असंच पाठबळ तुम्ही सातत्याने माझ्या मागे उभं राहाल. आणि ही मराठीची लढाई आपण शेवटपर्यंत नेऊ आणि जिंकू, म्हणजे जिंकूच, एवढं आपल्याला आजच्या या दिवशी आपल्याला सांगतो. आपण सगळे इतक्या मोठ्या संख्येने इथे आल्याबद्दल मी आपले पहिल्यांदा सर्वांचे धन्यवाद देतो आणि आपली सर्वांची मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.